नमस्कार मंडळी, किल्ले कथा प्रवास चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर थंड हवेचं ठिकाण, डोंगर रांगा, धुक्याची चादर, निसर्गाची अप्रतिम जादू आणि स्ट्रॉबेरीची गोड. महाराष्ट्रातील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर. जर तुम्ही 2-3 दिवसांसाठी महाबळेश्वरला भेट द्यायला प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाबळेश्वरमधील कोणती महत्त्वाची ठिकाणे पाहायची आहेत याची माहिती तुम्हाला आपण देणार आहे. आणि या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच ऐतिहासिक किल्ले प्रतापगड तो पुढील भागात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ही हॉटेल आहे आपले, हॉटेल बेस्ट फूड. समोर दिसून रूम वगैरे चांगले आहेत. इकडे आतमध्ये काउंटर आहे. तो नंबर मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जस्ट राईट साईडला मार्केट आहे आपल्या. इथून आपण 2 मिनिटाच्या अंतरावरती मार्केटला जाऊ शकता. सो हॉटेल ओव्हरऑल व्ह्यू चांगला आहे. हॉटेल आतमध्ये रूम पण चांगले आहेत. या व्हिजिट करा हॉटेलला आणि बुक करा. नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल हळूहळू तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो इथून आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे. समोर बोर्डवरती नंबरसुद्धा दिले आहेत. तुम्ही यांना कॉल करू शकता या नंबरवरती. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, महाबळेश्वरमध्ये आहे आपण. जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं. चिपेस्ट रेटमध्ये जर तुम्हाला हॉटेल हवं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करायला या हॉटेलमध्ये या. हॉटेल खूप छान आहे. मी बघू शकतो, मी तुम्हाला दाखवतो हॉटेल. आणि एकदम कमी रेटमध्ये 500 to 600 700 स्टेजच्या रेटमध्ये तुम्हाला हे हॉटेल मिळेल वन डेसाठी. आणि फॅमिलीसाठी पण तुम्ही राहू शकता. सर फॅमिलीसाठी पण आहे चांगलं आहे. तुम्ही जर सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा ग्रुपमध्ये बॉईज असाल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे हॉटेल. जसं कधी कमी खर्च तुम्ही राहू शकता. सो हॉटेलचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा असा बेड आहे. सगळ्या गोष्टी, टेबल वगैरे तुम्ही दोन्ही साईडने मटेरियल, तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता. इकडे वॉर्डरोब आहे, छोटंसं सामान ठेवण्यासाठी स्पेस दिली आहे. सो आम्ही सोलो ट्रॅव्हलर, आम्ही ट्रॅव्हलिंगवाले असल्यामुळे आमचे टेंट वगैरे हे सगळं साहित्य आहे. इकडे पॉईंट आहे चार्जिंगसाठी. आणि हा मिरर आहे ॲक्च्युली, तुम्ही याच्यात स्वतःला बघू शकता. आणि वॉशरूम दाखवून देतो. कमोड आहे, वेस्टर्न टॉयलेट आहेत, इंडियन नाही आहेत. सो तुम्ही राहू शकता अशा रूममध्ये. या रेटमध्ये ही रूम तुमच्यासाठी बेस्ट आहे. सो आता सगळं आम्ही आवरलं आहे आणि आता आम्ही बाहेर निघतोय सगळं साईट सीन करण्यासाठी, सिटीचा, मंदिराचे वगैरे. सो अशी रूम आहे. तुम्हाला जर हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो या रूमचा. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून रूम बुक करू शकता. सो चला आता मंडळी, महाबळेश्वरमध्ये आहे आपण. आणि जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं, उशिरात पोहोचतो आपण. आणि आता आपण निघालोय पंचमुखी मंदिराकडे. मंदिर एक्सप्लोर करूयात, एलिफंट पॉईंट एक्सप्लोर करूयात. भरपूर काही गोष्टी आहेत. जे कृष्णांचं मंदिर आहे, महादेवांचं मंदिर, या सगळ्या गोष्टी या साईडला आहेत. इकडे आम्ही जातोय एक्सप्लोर करायला. चला. थोडं गार वातावरण आहे ना. जेव्हा आम्ही महाबळेश्वरमध्ये एंटर झालो तेव्हापासून आम्हाला खूप थंड वाटायला लागेल. म्हणून का हे मिनी काश्मीर का म्हणतात या जागेला ते आज कळतंय. एवढा
उन्हाळ्यात सुद्धा त्या टेम्परेचर लो आहे आणि खूप गार वाटत. असं वाटत नाही की आपण हा उन्हाळा चालला. खूप थंड आहे वातावरण आणि निसर्गाची हिरवीगार झाडं आहेत त्यामुळे आपल्याला ऊन लागतच नाही आणि गार वातावरण, थंड हवा भारी वाटते. महाबळेश्वरमधील अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे पंचगंगा मंदिर. हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेण्णा, सरस्वती आणि भागीरथी या 7 पवित्र नद्यांचे उगमस्थान या ठिकाणी मानले जाते. यापैकी कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेण्णा या 5 नद्यांचा प्रवाह वर्षभर अखंड वाहतो. तर सरस्वती नदीचा ओहोळ दर 60 वर्षांनी दर्शन देते. आता हे पुढील दर्शन 2034 साली होत असल्याची शक्यता मानली जाते. तसेच भागीरथी नदीचा ओहोळ दर 12 वर्षांनी दर्शन देते. हे मंदिर सुमारे 4500 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते आणि मंदिराची प्राचीन वास्तुकला पाहून इतिहासाची अनुभूती येते. पंचगंगेत दर्शन घेतलं आपण मंदिराचं आणि जास्तला लागून हे एक मंदिर आहे अजून जिथे खूप कमी लोक येतात. आणि या मंदिराच्या आतमध्ये जो आवाज आहे तो बास एक्स्ट्रा लाऊड मध्ये वाजतोय माझा येतोय. या मंदिराला पण व्हिजिट करत जा. लोक सरळत होतात इथं येत नाही कोणी. चला कडनं आलो आपण. समोर महाबळेश्वराचं मंदिर दिसतं आपल्याला. चला आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे इथनं शूट करायला लागते. महाबळेश्वराचं मंदिर आहे. फोटोग्राफी अलाउड नाही आतमध्ये. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे मंदिराचा. कळस म्हणता येईल मराठीत. महाबळेश्वराच्या मंदिराकडे रस्ता जातो आणि जस्ट ऐतिहासिकशी वास्तू आहे कृष्णामाई टेम्पल. इकडे खूप कमी लोक असतात. तो जस्ट त्याच्या समोरच हे गेट दिसतं आपल्याला, बोर्ड लावलं. इथनं आपल्याला जायचं आहे कृष्णामाई मातेच्या मंदिराकडे. चला.
every game you can play with family and friends. We also offer bed massage, thigh massage, doctor admissions. महाबळेश्वरांच्या मंदिरात निघालो आम्ही आता आणि कृष्णाई मातेच्या मंदिराकडे आम्ही जातोय. हे जे सगळे स्पॉट आहेत महाबळेश्वरमधले मंदिराचे एक दीड किलोमीटरच्या अंतरामध्येच आहेत सगळे. तुम्ही एका ठिकाणावरती सगळे बघू शकता हळूहळू. हे आमचे सहकारी मित्र आहेत. काय तुझं नाव? रुद्र साहेब दोन शब्द सांगतील. सांगा सर कसं तर वाटतं? मंडळी हां. जसं की तुम्ही बघत आहात की किल्ले कट्टा प्रवास चॅनल हम्म. आमचं असं आढळून आलं आहे की लोक बघतात तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर नाही करत. करत नाही. समोर दिसतंय ते कृष्णाई मातेचं मंदिर. 5000 वर्ष जुनं मंदिर आहे हे. आणि बऱ्याच मूवीची शूटिंग झाली इथे जुन्या काळामध्ये. रंग असेल, नरसिंह असेल, अशा पिक्चरच्या शूटिंग इथे झाल्या आहेत. आणि इथनं जो खालचा नजारा दिसतोय पावसाळ्यामधला तो खरंच खूप सुंदर आहे. आणि दगडांमध्ये कोरलेलं हे सगळं मंदिर आहे. आणि इथं महादेवाची पिंड आहे आणि नंदी महाराज त्या तोंडात पाणी गळतं. ते आपल्याला बघायचं आता हळूहळू. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध आणि पवित्र स्थळांपैकी एक म्हणजे कृष्णामाई मातेचे मंदिर. हे मंदिर जुन्या महाबळेश्वर परिसरात वसलेले असून येथे पवित्र कृष्णा नदीचा उगम मानला जातो. मंदिराची बांधणी अतिशय प्राचीन आणि आकर्षक असून शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे इथे भक्तांची आणि पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मंदिरामध्ये एका गोमुखातून सतत पाणी वाहताना दिसते आणि हेच पाणी कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते. विशेष म्हणजे कृष्णा नदीसोबत कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या नद्यांचाही उगम याच परिसरातून होत असल्याची मान्यता आहे. आर्थर व्ह्यू पॉईंट जो आहे त्याच्या वाटेमध्ये हा सावित्री पॉईंट लागतो. तो आपल्याला एक्सप्लोर करायला जायचं. इथनं चला आता माझ्यासोबत बघत हा पॉईंट कसा आहे. सनसेट जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आर्थर व्ह्यू पॉईंट जो आहे तिथे आणि इथे सनसेटचा व्ह्यू बघू शकता. आम्ही आता हा व्ह्यू कॅप्चर करतोय आणि पुढे आर्थर व्ह्यू पॉईंटला जाईल. हा जो सावित्री व्ह्यू पॉईंट आहे हा याच्यासाठी प्रसिद्ध आहे की सावित्री नदीचा जो उगमस्थान आहे तो इथं दिसतो. त्यामुळे याला या पॉईंटला सावित्री व्ह्यू पॉईंट हे नाव देण्यात आलं आहे. आणि इथं असे मनमोहक अशी सह्याद्रीचे दृश्य दिसतात आपल्याला. कोकणकड्याचा प्रतिरूप जो आहे तो पण आपण बघू शकतो. आजूबाजूचे जे नजारे आहेत हिरवगार जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट आहे आणि वाघ बिबटे याच जंगलात आहेत. आणि हा जो आजूबाजूचा नजारा आपण बघू शकतो सुंदर आहे. गड आहे कोकणकड्याची प्रतिरूप म्हणून आपण या डोंगराकडे बघू शकतो. तशीच किती खोल आहे हा आता दिसतं आपल्या. आणि हे सुंदर असे नजारे मनमोहून टाकते आपल्याला. आर्थर व्ह्यू पॉईंटला आहे आपण. इथनं सरळ खाली जायचं आर्थर व्ह्यू. इकडेच 2-3 पॉईंट आहेत. सो इथनंच तुम्ही आल्यावरती 3-4 पॉईंट एक्सप्लोर करू शकता. मंडळी तहान लागली आपल्याला आणि नॅचरल असं वॉटर हा झरा आपल्याला लागला आणि तिथं आपण पाणी भरून घेतो पिण्यासाठी. एकदम गोड पाणी आहे, थंडगार गोड या उन्हाळ्यात सुद्धा. त्याचा सोर्स बघू शकतो आपण इथं आला.
ईस्टर्न व्ह्यू पॉइंट कडे आलो आपण. सनसेटसाठी बेस्ट. मोकळं आहे, संध्याकाळ झाली त्यामुळे गर्दी खूप कमी आहे. समोर सनसेट होतोय आणि इथनं सुंदर सुरती दिसतात. आर्थर व्ह्यू पॉईंट जो आहे तो तिकडं आहे आतमध्ये. तिथनं आम्ही आलोच जसं आणि आजूबाजूचे सुडके दिसत आहेत. वा, सूर्यनारायण झोपताना आता मावळत आहेत ते. मंडळी, चेकआउटचा वेळ आहे आता. तो रात्री आम्ही या हॉटेलमध्ये या रूममध्ये झोपलेलो. खूप बेस्ट रूम आहे. सगळ्या सर्व्हिसेस पण चांगल्या आहेत. त्यांनी रात्री पाणी वगैरे तुम्हाला हवं असलं तर पाणी देतात. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतात. वायफाय सुद्धा आहे इथे. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही वायफाय पण यूज करू शकता. सो ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स चांगला होता या रूमबद्दल. फॅमिलीसाठी पण चांगली आहे. कमी रेटमध्ये तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही इथे राहू शकता या रूममध्ये. सो आता सगळं आम्ही आमचं पॅकअप केला आहे जो आहे तो सगळ्या गोष्टी बॅग वगैरे भरली आणि आता आम्ही प्रतापगडला जातो. इथनं प्रतापगड महाबळेश्वरात मेन सिटीमध्ये हे रूम आहे. ऍक्च्युली बस स्टँड जे आहे महाबळेश्वरचं इथेच ही रूम आहे. सो इथेच आम्ही जवळ प्रेफर केलं की इथंच राहूयात. रात्री आम्ही साईट सीन केलेत. मार्केट वगैरे बघितलं. आजूबाजूलाच मार्केट आहे. खालीच बिल्डिंगच्या मार्केटला तुम्ही जाऊ शकता. 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सो आता बघून झालं. आता आम्हाला प्रतापगडला जायचं. इथनं 20 किलोमीटर आहे प्रतापगड आम्हाला एक्सप्लोर करायचं आणि मग आपल्याला पुण्याला निघायचं. तर चला आता हळूहळू आपण प्रतापगडला जाऊयात. तो पण एक किल्ला आपला एक्सप्लोर होऊन जाईलच. सो चलो.